आणि छान मस्तपैकी फ्राईड राईस मसाला करायचा होता, सॉरी भात करायचा होता. तर इथे छान मस्तपैकी भात शिजवून घेतला आणि त्यानंतर या मस्तपैकी भाज्या कट करून घेतल्या, कारण की जेवढं भाज्या आपण टाकतो तेवढंच तर छानच लागतात त्याच्यामध्ये. तर मस्त कांदा वगैरे तळून त्याच्यात भाज्या वगैरे टाकल्या. पण आज झालं असं की आम्हाला फ्राईड राईस मसाला भात करायचा होता, राईस करायचा होता, पण त्याच्यासाठी फ्राईड राईस मसालाच नव्हता. तर म्हटलं चला घरात जेवढे अवेलेबल आहेत तेवढे मसाले टाकले, मस्तपैकी सॉस टाकले वेगळे वेगळे आणि खूप छान झाला होता. मसाला नव्हता तरी पण भात खूप टेस्टी झाला होता आणि सगळ्यांनीच आवडीने खाल्ला, लेकरांनी पण खाल्ला, सगळ्यांनाच आवडला. आपला भात वगैरे शिल्लक राहिला ना तर असा भात नाही का मी नेहमीच करत असते, कारण की लेकरांना भात खूप आवडतो. त्याच्यामुळे मग मस्तपैकी फ्राईड राईस मसाला टाकला, भाज्या टाकल्या, तर भात खूप छान होतो, टेस्टी होतो, सगळ्यांना आवडतो. तर हे बघा मस्तपैकी भात वगैरे झाला आणि लगेच उन्नतीला म्हटलं तू घे. तर उन्नतीचं ताट मस्तपैकी रेडी आहे. तिला कोबी, कच्ची कोबी आवडती, कधी कधी ती खाती पण. आणि पावसाने तर विचारूच नका. हे बघा पूर्ण रूममध्ये, हॉलमध्ये कपडेच कपडे. पावसामुळे कपडे काय वाळायचं नावच घेत नाही आहेत. तर तुमच्या इकडे कुठे कुठे पाऊस आहे नक्की कमेंट करून सांगा.